हॅलो हाय. चला, आत्ता बाहेरून आली, जेवण झालं. आज थोडं बँकेत बचत गटाचं काम होतं म्हणून बाहेर गेली होती. ते उरकलं. बघ, आज मी म्हटलं लवकर उठल आणि लवकर पटापटा कामं उरकल आणि मला दागिने करायचे आहेत ना हलव्याचे, तुम्हाला पण दाखवल. पण नेमकं काम निघालं म्हणून वेळ झाला. आता आल्यावर जेवण वगैरे केलं. आता बसते करायला. दाखवते मी तुम्हाला की कसे करायचे ते दागिने. फार सोपी आहेत, फार काही असे कठीण नाही आहे. सोपी आहेत दागिने. विकत तर आपण नेहमीच आणतो, पण घरी केलेल्याचा आनंद काही वेगळा असतो. म्हणून म्हटलं करावेत घरी. आता आता बसते मी करायला. बघा आता मी दागिने कसे करते ते. त्याला साहित्य काही फार असं लागत नाही. हे हा हलवा आणलाय. आता याच्यामध्ये ना रंगीत पण दाणे, मला रंगीतच पाहिजे होते, पण स्पेशल रंगीत मला नाही मिळाले. त्याचे रंगीत म्हटलं थोडे थोडे आतपाव जरी घेतले असते ना मी हे रंगीत तरी छान झालं असतं, पण ते म्हटले नाही, सगळे आमच्याकडे मिक्स आहे म्हणून मग मिक्स हे आणले. आणि हे मोठे, तर मोठे काय मला फार मोठा असा हलवा नाही मिळाला म्हणून मग तो म्हटला की मोठे आमच्याकडे साखर फुटाणे आहेत, म्हणजे साखर फुटाणे तर ठीक आहे, मग ते घेतले. आता मी दाखवते तुम्हाला की कसे करायचे. बघा, आता हे हलवा झाला हा, आणि त्याला हा पेपर लागेल मला. हे बघा, हा पेपर लागेल याला चिपकवायला. आणि हे पृष्ठ असं पाहिजे याला की त्याला वाक आला पाहिजे. मी आता याचं घेतलंय, केकचंच मला मिळालं, मी ते घेतलं. याला ना असं वाकलं पाहिजे असं पटकन पृष्ठ, म्हणून पातळ पृष्ठ लागते याला, म्हणून हे पातळ असं पृष्ठ घेतलं. हे बघा, आणि याला हे फेविकॉल, हे सगळे फेविकॉलच आहे माझे, नेहमी काही काही करत राहते म्हणून ते सगळे फेविकॉल आहे याच्यामध्ये. हे फेविकॉल लागते. आणि मी आत्ता मोठा बारीक दोरा नाही आला तर शक्य, कारण हे साखर फुटाणे ना मोठे आहे, त्याच्यामुळे जरा जाडसर मी आता दोरा आणलेला आहे. एवढं याला लागणारं साहित्य, कात्री एवढं याला साहित्य लागते. आता मी दाखवते तुम्हाला की हे कसे करायचे ते दागिने. चला करूया आता हलव्याचे दागिने. मी आता हलव्याची माळ कशी करायची ते दाखवते तुम्हाला. हे बघा, मी काय केलं, आधी सगळे हे सुईनी साधे मोती आपले वळून घेतले आणि हा 4 पदरी आपला साधा दोरा आहे. हा 4 पदरी दोरा घेतलाय आणि हे आपले मणी वळून घेतलेले. आता ही माळ कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते. एक मिनिट. हे बघा, आता ना याचे मी 2 पदर काढणार आहे. हा 4 पदरी आहे ना, आता मी हे 2 पदर काढणार आहे. हे बघा, हे 2 पदर मी काढून घेतले. आणि याच्यामध्ये आता असं बाजूला थोडंसं हे असं हे कर, असं करायचं इथे. हे बघा, हलवा घातला आणि त्याच्यानंतर हा मणी घातला. त्याला हा मणी घातला. मणी मी 4 पदऱ्याच्या याच्यात पूर्ण घालून घेतलाय. आता परत मी हे असं केलंय आणि परत आता हा हलवा घालतीये. बघा, हे बघा, परत हलवा घातला, हा परत मणी घेतला, परत आता 4 पदराचे मोकळे केले आणि परत आता मी हा हलवा घातला. परत हा मणी घातला, हे अशी ना माळ करत राहायची याची. ही आपल्याला वाटते पण बसताना ही खूप फिट्ट बसते. हे बघा, आता हा परत मणी घेतला. हे बघा, ही माळ. हे बघा, आता हे आपल्या माळी तयार आहेत. ही एक माळ केली मी आणि ही दुसरी माळ केली. हिला अजून धागा लावायचा राहिलाय, कारण गळ्यात घातल्या ना तर धागा बांधायला मी मोठा घेतलाय धागा. हे बघा, ह्या 2 माळी आता माझ्या तयार आहेत. आता मला करायचे आहेत बाजूबंद. त्याच्यासाठी मी आता हे चिपकून घेतलेलं आहे, हे कागद. आता याच्यावर मी फेविकॉलनं हलवा चिपकवणार आहे आणि 2 बाजूबंद करणार आहे. बाजूबंद आणि हा मुकुट केलाय. हे बघा, हा करून ठेवला. आता याला पण हलवा चिपकायचा राहिलाय, ते आता थोड्या वेळाने चिपकवते. तुम्हाला माळी पूर्ण झाल्या होत्या म्हणून म्हटलं आता ह्या तुम्हाला दाखवाव्यात. हे बघा, आता ह्या माळी माझ्या तयार आहेत दोन्हीच्या दोन्ही.
आता मी हे बाकीचं उरकते. हे बघा, आता मी याला आधी फेविकॉल लावून घेतला आणि नुसतं पांढरे काय करावे म्हणून मी म्हटलं थोडेसे केशरी आहे, पिवळे आहे याच्यात मध्ये हलवा म्हणून हा मध्ये घातलाय. हे बघा, हे असं केलंय. आणि आता हे दुसरा करते बाजूबंद. हा बाजूबंद हे चिपकले ना, फेविकॉल लावले त्याच्यामुळे हे एकदा चिपकले की हे काही निघत नाही दागिने, हा हलवा निघत नाही म्हणजे याच्यावरचा. हे बघा, सोपी आहेत करायला, अगदी सोपी आहेत हे. पटापट आधी फेविकॉल मी लावलाय त्याच्यामुळे काय फक्त पटपट आता मला चिपकायचंय हे. हे बघा, आणि खाली ना याला असं थोडंसं हे करून टाकलं की होऊन जाईल. अगदी साधे आहेत हे दागिने खरं म्हणजे, काही याला फार असं काही लागत नाही. मोत्याच्या याला थोडा वेळ लागतो, येतात मला ते पण त्याला थोडा वेळ लागतो, ते विणा वगैरे लागतात ना त्याला थोडा वेळ लागतो. हे साधे आपले चिपकायचे पटापटा पटापटा हे चिपकवले जातात, याला काही फार वेळ लागत नाही. झाले माझे 2 बाजूबंद बघा तयार झाले. आता याला मी धागा पण लावून घेतलाय ना, आधीच लावला मी धागा. मी म्हटलं मग हलवा नको निघायला म्हणून धागा हा आधीच लावून घेतला. हे बघा, आता मी हा मुकुट करतीये. एक छोटंसं आधी फूल काढून घेतलं आणि त्याला फक्त आता हे फेविकॉल चिपकवतीये म्हणजे माझा मुकुट आता पटकन तयार होईल. एकदा फेविकॉल लावला ना याला की हे पटापटा पटापटा मग चिपकते. चिपकायला थोडा, नंतर सुकायला थोडा वेळ लागेल याला, हे पटकन सुकत नाही. रात्रभर मग हा फॅनमध्ये ठेवलं ना तर हे सुकून जाईल सगळं, कारण हा फेविकॉल आहे ना. फेविस्टिक असलं तर पटकन चिटकते, फेविकॉल असल्यामुळे याला आता वेळ लागेल थोडा चिपकायला. याला ना आपण जसे काढाल ना मनानं अशी याच्यावर डिझाईन आपण काढू शकतो. मी साधीच काढलंय, आपलं साधं केलंय, साधं फुल आपलं काढलंय आणि हे चिपकवतीये मी. आता माझा मुकुट तयार झाला ना की तुम्हाला दाखवते कसा झालाय तो. माझे दागिने तयार आहे. 25 रुपयात दागिने झाले. साधा धागा लागला आपला, हे काय साधा 10 रुपयाचा कागद. आणि हे हलवा बघा किती लागला. मी पावशेर हलवा आणला होता, पावशेर, 1 पावशेर होता काहीतरी असं. त्याच्यातला पण हलवा माझा उरला, हा पण हलवा उरला. आता मला संक्रांतीला पण हलवा होईल. म्हणजे माझं थोडक्यात झालं, पैशासाठी म्हणून नाही, पण एक आपल्याला आनंद असतो, आपण केलेल्याचा काही आनंद वेगळा असतो म्हणून मी हे दागिने केले. काही नाही, बाजूबंद केले, 4 बाजूबंद केले, 2 गळ्यातले केले आणि 1 मुकुट केला. बस एवढंच केलंय मी. बांगड्या करायच्या आहेत मला, पण बघू आता बांगड्यांचं कसं जमतंय ते. छोटी आहे मला, तिच्या हाताचं आता माप नाही, ती नाही इथे, त्याच्यामुळे माप काही मिळालं नाही मला हाताचं. आपण करायची आणि मग ती लहान मोठी व्हायची. एक तर तो हलवा असतो ना तर पटकन निघतो, म्हणून मी बांगड्या अजून नाही केल्या. पण हे एवढे दागिने झाले. किती वेळ लागला, मी सकाळी 1:30-2 वाजता काहीतरी 2-2:30 वाजता बसली होती मी सकाळी. दुपारी झाले 10, आता किती वाजले, 6 वाजेपर्यंत माझे दागिने होऊन गेले. याला काही फार वेळ पण नाही लागत आणि कमीत कमी पैशात आणि मनासारखे आपण जसा हलवा लागेल असं करता येतात हे दागिने. हे बघा, हे हलव्याचे दागिने. कमी याच्यात, कमी वेळात आणि आपल्या मनासारखे जसा पाहिजे असा लावून हलवा केलेले हे मी दागिने आहेत. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ कसा वाटतो ते मला कमेंट करा आणि मला सांगा माझे दागिने तुम्हाला आवडले का ते मला सांगा. बाय.